नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1857च्या उठावाविषयी काही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. एक संघर्ष गाथा असणारा एक 1857चा उठाव असलेला आपल्याला सांगता येतं. 1857च्या उठावावर बघा कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा MN अकॅडमी. तुम्हाला जर व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून या व्हिडिओची PDF मिळवू शकता. चला तर मग आपण बघू. हे बंड नाही, हे स्वातंत्र्य युद्ध होते असे म्हणणारे व्यक्ती कोण होते तर विनायक दामोदर सावरकर आपल्याला सांगता येतात. यांनीच त्यांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकात या घटनेला पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध असे संबोधणारे व्यक्ती कोण होते? विनायक दामोदर सावरकर. आणि त्यांचे पुस्तक कोणते होते तर स्वातंत्र्य समर, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा, ठिणगी, बराकपूर छावणी आणि मंगल पांडे यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊ आपण. 29 मार्च 1857 तारीख असलेली आपल्याला सांगता येते. ठिकाण बराकपूर छावणी होती. रेजिमेंट बघा 24वी बंगाल नेटिव्ह इन्फंट्री आपल्याला सांगता येते. घटना, मंगल पांडे यांनी मेजर हुसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर काय केली होती तर गोळी झाडली होती. त्याचे परिणाम बघा काय झाले होते. परिणाम 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. ते 1857च्या उठावाचे काय झाले तर पहिले हुतात्मा ठरणारे व्यक्ती कोण होते? मंगल पांडे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. असंतोषाची मुख्य कारणे काय होती बघा तर लॉर्ड डलहौसीचे धोरण, दत्तक विधान नामंजूर असलेलं आपल्याला सांगता येतं. परिणाम, वारसा नसलेल्या राजांचे दत्तक घेण्याचे अधिकार नाकारून झाशी आणि सातारा ही संस्थाने खालसा करण्यात आली, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तत्कालीन कारणे बघा, चरबी लावलेल्या काडतुसे इथं आपल्याला पाहायला मिळतं. अफवा काय झाली बघा तर काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावल्यामुळे सैनिकांमध्ये धार्मिक असंतोषाचे वातावरण निर्माण झालेलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, वेळेचे गणित चुकले म्हणजेच तारीख काय ठरली होती तर 31 मे 1857 ठरली होती, पण तारखेआधीच उठावाचे नेतृत्व करण्यात आले. त्यामुळे नियोजित वेळेचा अभाव हे उठावाच्या अपयशाचे एक काय आहे तर मुख्य कारण ठरलेलं आहे. बघा, उत्तर भारतातील नेतृत्व करणारे व्यक्ती कोण कोण होते? दिल्ली येथील नेतृत्व कोणते व्यक्ती करत होते तर बहादूर शाह जफर हे दिल्ली येथील नेतृत्व करणारे व्यक्ती होते. आणि बख्त खान हे एक आपल्याला सांगता येतात, लष्करी प्रमुख होते. कानपूर येथील नेतृत्व करणारे व्यक्ती आपल्याला नानासाहेब पेशवे, म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र असणारे व्यक्ती कोण होते? नानासाहेब पेशवे. तर लखनौ येथील नेतृत्व करणारे व्यक्ती बेगम हजरत महल या आपल्याला सांगता येतात, आपल्या मुलाच्या नावाने नेतृत्व करत होत्या. अलाहाबाद येथील नेतृत्व करणारे व्यक्ती मौलवी लियाकत अली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि खान बहादूर खान हे व्यक्ती आपल्याला बरेली येथील नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. IMP आहे, तुम्ही नोट डाऊन करून लक्षात ठेवू शकता. बघा पुढे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी मनकर्णिकातील लक्ष्मीबाई यांचा आपण प्रवास कसा होता बघू. मूळ नाव काय होते तर मनकर्णिका होते. लाडाने त्यांना बनू सुद्धा म्हणायचे. लढा, झाशीचा किल्ला वाचवण्यासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिलेला आपल्याला सांगता येतं. आणि इंग्रज सेनापती सर ह्यू रोज यांनी झाशीचा किल्ला जिंकला आणि त्यांना वीरमरण कसे आले बघा तर 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरच्या लढाईत लढता लढता त्यांना वीरमरण आले. बघा, तारीख लक्षात ठेवा की 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरच्या लढाईत लढता लढता वीरमरण येणाऱ्या व्यक्ती कोण होत्या तर झाशीची राणी लक्ष्मीबाई. बिहारचा 80वा वार्षिक योद्धा कुंवर सिंह, बिहारमधील जगदीशपूर उठावाचे प्रमुख सूत्रधार असलेले आपल्याला सांगता येतं. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी ब्रिटिशांना कडवी झुंज दिलेले सुद्धा आपल्याला सांगता येतं कुंवर सिंह यांनी. गनिमी काव्याचे जनक तात्या टोपे यांच्याविषयी बघा भूमिका काय होती तर कानपूर आणि झाशीच्या उठावात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आपल्याला पाहायला मिळतं. गद्दारीच्या बाबतीत बघा, मानसिंह याने विश्वासघात करून त्यांना पकडून दिले. बघा, पकडून देणारे व्यक्ती कोण होते तर मानसिंह यांनी त्यांचा विश्वासघात करून त्यांना पकडून दिले. शेवटचा हुतात्मा 18 एप्रिल 1859 रोजी शिवपुरी येथे त्यांना फाशी देण्याची शिक्षा सुद्धा झालेली आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तात्या टोपेंची फाशी हा
1857च्या उठावाचा अंत मानला जातो. कोणाचा? तात्या टोपे यांचा. महाराष्ट्रातील उठाव बघा, आता महाराष्ट्राच्या उठावाच्या बाबतीत बघा, सातारा येथील नेतृत्व कोण करत होते? तर रंगो बापूजी गुप्ते हे व्यक्ती सातारा येथील नेतृत्व करणारे आपल्याला व्यक्ती सांगता येतात. आणि कार्य काय होते? तर सातारा जिल्ह्यात उठावाचे नियोजन करण्याचे काम त्यांच्याकडे दिलेलं होतं, कार्य होतं. कोल्हापूरचे नेतृत्व करणारे व्यक्ती कोण होते? तर चिमासाहेब आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि कार्य स्थानिक पातळीवर इंग्रजांविरुद्ध लढा घ्यायचा होता. डलहौसीच्या दत्तक विधान नामंजूर धोरणामुळे साताऱ्यात काय झालेलं होतं? तर असंतोषाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. आता मुघल सत्तेचा अस्त यांच्या बाबतीत बघा, इंग्रजांनी दिल्ली परत जिंकली. बहादूर शाह जफर यांना कैद करण्यात आले. त्यांनी बाह्य देशातून रंगून येथे पाठवण्यात आले, जेथे त्यांचा मृत्यू झाला. बहादूर शाह जफर यांच्या अटकेत मुघल साम्राज्याचा अधिकृतपणे शेवट झालेला सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता अपयशाची कारणे बघा, नेतृत्वाचा अभाव काय होता? तर केंद्रीय नेतृत्वाचा अभाव आणि विस्कळीतपणा आपल्याला सांगता येतं एक कारण. नियोजन बघा, नियोजित वेळेचा अभाव. 31 तारीख होती, मे ऐवजी लवकरच सुरुवात झाली, त्यामुळे ते एक अपयशाचे कारण ठरले. मर्यादित संशोधने, इंग्रजांच्या तुलनेत शास्त्राने आणि दळणवळणाची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. एकतेचा अभाव बघा, काही संस्थानिकांनी इंग्रजांना मदत केलेली सुद्धा आपल्याला सांगता येते. मग आता उठावाचा परिणाम, सत्तेचे हस्तांतरण कशा पद्धतीने झाले? 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे राणीचा जाहीरनामा वाचण्यात आला. महत्त्वाचे बदल काय झाले बघा त्यात? ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीकडे गेला. गव्हर्नर जनरल चे पद आता काय झाले? तर व्हॉइसरॉय झाले. लॉर्ड कॅनिंग हे 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल होते आणि भारताचे काय होते? तर पहिले व्हॉइसरॉय असणारे व्यक्ती कोण होते? लॉर्ड कॅनिंग. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग. बघा, महत्त्वाचे मुद्दे, पहिले हुतात्मा कोण होते? मंगल पांडे आपल्याला सांगता येते. शेवटचे हुतात्मा तात्या टोपे. दिल्लीचा लष्करी नेता बख्त खान आहे. झाशीचा पराभव करणारे व्यक्ती कोण होते? सर ह्यू रोज आपल्याला सांगता येते. तात्या टोपेंशी गद्दारी कोणी केली? तर मानसिंह यांनी केली. आणि पुस्तक बघा, 1857चे स्वातंत्र्य समर पुस्तक कोणाचे होते? तर विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्याला सांगता येते. बघा, हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही IMP करून ठेवू शकता. बघा, 1857चा लढा जरी अपयशी ठरला असला तरी त्याने 1947च्या स्वातंत्र्याची पायाभरणी केलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या व्हिडिओची माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.